चाळीसगाव तालुक्यातील पाटणा देवी या परिसरात निसर्गानं अक्षरशः सुंदर तो परिसर नटलेला आहे। मुसळधार पावसानं कोसळणारे धबधबे, हिरवाईनं बदललेल्या डोंगर रांगा पर्यटकांना खुणावतायत। धवल तीर्थ आणि केदार कुंड हे प्रसिद्ध धबधबे आहेत। यंदा जून महिन्यापासूनच ते ओसंडून वाहू लागलेले आहेत। चाळीसगावामध्ये जूनच्या 28 पैकी 13 दिवसांमध्ये 125 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। तालुक्यात सर्वाधिक पाऊस बहाळ आणि हातले या मंडळामध्ये झाला आहे। मावळमधून पुढची बातमी। मावळ तालुक्यामध्ये पडणाऱ्या पावसामुळे अंदर मावळ भागातील भातरोप वाटिका चांगल्या आलेल्या आहेत। वडेश्वर, टाकवे, माऊ, वाहनगाव, दाहुली या भागांमध्ये भातरोप लागवडीकरता तयार होणार आहेत। त्यामुळे शेतकरी वर्गात समाधान आहे। कोकणात भातरोप तयार झाली आहेत, पण लावणी योग्य झालेल्या रोपांना मुबलक पावसाची प्रतीक्षा आहे। पावसानं दडी मारल्याने शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या जायकवाडी धरणामध्ये यंदा जून अखेरपर्यंत 41.55% पाणीसाठा झाला। यामुळे पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा आणि उद्योगांचा पाणी प्रश्न मिटला आहे। पावसाळी पर्यटनाकरता रायगड किल्ल्यावर पर्यटकांनी गर्दी केली। रिमझिम पाऊस, वाऱ्यासोबत धुक्याचा खेळ आणि हिरवळ एकूणच निसर्गरम्य वातावरणाचा पर्यटक आनंद लुटतायत। पर्यटकांनी वर्षा विहाराकरता आंदरमावळ परिसराला पसंती दिली। आंदरमावळ परिसरामध्ये पर्यटनाबरोबरच स्वादिष्ट चवदार इंद्रायणी भात सर्वदूर प्रसिद्ध आहे। कराड तालुक्यातील ऐतिहासिक वसंतगड किल्ला धुक्यामध्ये हरवला। वसंतगड किल्ल्यावर अनेक पर्यटक धुक्यातील वातावरणाचा तसंच पावसाचा आनंद घेताना बघायला मिळाले। पर्यटकांना यावेळी इंद्रधनुष्यही बघायला मिळाले। रिव्हर राफ्टिंगसाठी पर्यटक कोकणात दाखल झालेत। कोलाडमधील सगळे रिसॉर्ट्स फुल झालेत। कोलाडच्या कुंडलिका नदीवर राफ्टिंगसाठी पर्यटकांची तुफान गर्दी पाहायला मिळते। महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंबोली घाटाचं सौंदर्य दाट धुकं आणि रिमझिम पावसामुळे बहरलंय। मात्र घाटात गाडी चालवताना वाहन चालकांना मार्ग काढताना अडचण निर्माण झाली। मुसळधार पावसामुळे बदलापुरातील भोज धरण ओव्हरफ्लो झालं। धरणावर पर्यटकांनी गर्दी केली। धरणाच्या सांडव्यामधून निघणाऱ्या पाण्याचा आनंद पर्यटक लुटतात। कोकण किनारपट्टीवर रविवारी 3.4 आणि 3.8 मीटर उंच लाटा उसळतील। त्यामुळे लहान होड्या समुद्रात नेऊ नयेत असा इशारा भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्राने दिला आहे। तर पुणे घाट, सातारा घाट या परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे। मूकबधीर मुलांनी दिंडी सोहळ्यामध्ये सहभाग घेतला। ऐकता आणि बोलता न येणाऱ्यांनी वारीची संस्कृती रुजवण्याचा प्रयत्न केला। यामुळे मूकबधीर मुलांचं कौतुक करण्यात येत आहे। फलटणमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये समाज आरती करण्यात येणार आहे। फलटणमध्ये समाज आरतीला मोठा मान आहे। इंदापूरमध्ये रिंगण सोहळ्याची जोरदार तयारी करण्यात आली। रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय। संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज निमगाव केतकीमधून प्रस्थान झालं। प्रस्थानावेळी राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सहभाग नोंदवला। हर्षवर्धन पाटील यांनी तुकाराम महाराजांच्या पादुकांची आरती करून प्रस्तावनेवेळी पालखीचा खांदाही दिला। सोलापूर जिल्ह्यामध्ये आज पालखीचं आगमन होणार असल्याने जिल्हा प्रशासनाकडून तयारी करण्यात आली आहे। मुक्कामी असणाऱ्या दिंडीसाठी 103 ठिकाणी वॉटरप्रूफ मंडपाची सोय करण्यात आली आहे। महिला वारकऱ्यांकरता 2200 स्नानगृह उभारण्यात आली आहेत। बीड संत शेख मोहम्मद बाबा आणि महादेव देवस्थान दिंडी सोहळ्याचं पंढरीकडे प्रस्थान झालं। हिंदू मुस्लिम बांधव एकत्रित येऊन हा दिंडी सोहळा पंढरपूरकडे घेऊन जातात। सगळ्या जाती धर्माच्या पलीकडे हा दिंडी सोहळा पाहायला मिळतो। सोलापूर ग्रामीण पोलिसांनी आषाढी निमित्ताने विशेष तयारी केली आहे। ग्रामीण पोलिसांची वारीवर विशेष नजर असणार आहे। जिल्ह्यामध्ये पालखीने प्रवेश केल्यापासून ते पंढरपुरातील वारी करून पालखी परत येईपर्यंत पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे। वारकरी संप्रदायातील शिस्तबद्ध दिंडी म्हणून ओळख असणाऱ्या संत गजानन महाराज यांच्या वारकऱ्यांच्या सामानाकरता विशेष व्यवस्था करण्यात आली आहे। मुळे कासेगाव ठिकाणी मुक्कामी असणाऱ्या पिवळ्या आणि काळ्या ताडपत्रीमध्ये सामान ठेवून त्याला एक विशिष्ट कोड दिला जातो। वॉटरप्रूफ मंडपाची देखील सोय करण्यात आली आहे।
सटाणा चांदवड मार्गावर भाबडवारी घाटात बिबट्याचं दर्शन झालेलं आहे, त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। पैठणच्या संत ज्ञानेश्वर उद्यान परिसरामध्ये मोरांची संख्या वाढली आहे, यामुळे परिसरात पर्यटकांनी मोठी गर्दी केली। सुंदर पिसारा बघण्याकरता चिमुकल्यांसह नागरिक गर्दी करत आहेत। राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव भोंगळे यांनी जनतेच्या प्रश्नांना तातडीने प्रतिसाद देण्याकरता आमदार आपल्या दारी या अभिनव उपक्रमाची प्रभावी सुरुवात केली आहे। कोरपना तालुक्यातील नारंडा या गावातून या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला। लातूरमध्ये विकास कामाच्या नावाखाली ठिकठिकाणी रस्त्याच्या बाजूला सर्रासपणे झाडांची कत्तल केली जाते। या गंभीर बाबीकडे महापालिका दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत ग्रीन वृक्ष टीमकडून अर्धनग्न आंदोलन करण्यात आलं। लातूर शहरात व्यापाऱ्यांनी विविध अडचणी सोडवण्याकरता समितीची स्थापना केली आहे। लातूर व्यापारी संघर्ष समिती असं या समितीचं नाव ठेवण्यात आलंय। येत्या काळामध्ये महापालिकेच्या जाचक योजनांच्या विरोधामध्ये ही समिती आवाज उठवणार आहे। गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक आहे। राजेंद्र जैन आणि प्रफुल्ल अग्रवाल बिनविरोध निवडून आल्यानं 20 पैकी 18 जागांकरता ही निवडणूक होती आहे। दरम्यान निवडणुकीमध्ये कुणाचा विजय होतो हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। लोणावळ्यातील कार्ला एकविरा गडावर आता ड्रेस कोड लागू करण्यात आलाय। आई एकविरा देवीच्या दर्शनाकरता येताना कपड्यांचे नियम पाळावेत असं आवाहन एकविरा देवस्थान ट्रस्टच्या वतीनं भाविकांना करण्यात आलंय। पुण्यामध्ये पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांकडून सारथी कार्यालयाच्या पायऱ्यांची पाहणी करण्यात आली। अजित पवारांनी खडसावल्यानंतर अधिकाऱ्यांनी कामाची पाहणी केली। बुलढाण्यामध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजनेत उपचार दिल्यानंतरही रुग्णाकडून 25,000 रुपयांची मागणी करण्यात आली। रुग्णाच्या नातेवाईकांनी जिल्हा शल्य चिकित्सकांकडे तक्रार केली। दरम्यान चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत। गोंदियाच्या बिरसी या विमानतळावरून दररोज चालणाऱ्या इंडिगो विमानाच्या सेवेत बदल करण्यात आलाय। 2 जुलैपासून पुढील आदेश येईपर्यंत गोंदियाच्या बिरसी विमानतळावरून दररोज धावणाऱ्या इंडिगोच्या विमानसेवा आठवड्यातून फक्त 3 दिवस धावणार आहेत। नंदुरबारमध्ये जगन्नाथ रथयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। रथोत्सवाच्या समारोपानंतर भक्तांकरता महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती। जगन्नाथाचा रथ ओढण्याकरता भक्तांची विशेष गर्दी बघायला मिळते। चंद्रपूर जिल्ह्यातील घनदाट जंगलातून जाणारा बल्लारपूर गोंदिया रेल्वे मार्ग वन्यजीवांकरता कर्दनकाळ ठरला आहे। लोहारा जुनोना या जंगलातून जाणाऱ्या रेल्वे रुळावर रुक्सोल एक्सप्रेसनं रूळ ओलांडणाऱ्या गर्भवती मादी सांबाराला चिरडलं। नांदगाव शहरासोबत 42 खेड्यांची पाणीपुरवठा योजना अवलंबून असलेल्या नागासाक्या या धरणानं तळ गाठलेला आहे। धरणात फक्त 8.6% पाणीसाठा उरलेला आहे। धाराशिवच्या तांदुळवाडी गावातील शेतकऱ्यांनी पवनचक्की कारभाराविरोधात आंदोलन पुकारलं। आंदोलनाच्या 5व्या दिवशी 2 शेतकऱ्यांची प्रकृती खालावली। दोघांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। सिंधुदुर्गमध्ये शिवसेनाच मोठा भाऊ असल्याचं वक्तव्य उदय सामंतांनी केलं। यामुळे पालिका निवडणुकीमध्ये सिंधुदुर्गच्या 80% जागांवर शिवसेनेकडून दावा केला जाण्याची शक्यता आहे। तळेगाव दाभाडेमध्ये 162 इमारती धोकादायक असल्याचं नगरविकास विभागानं केलेल्या पाहणीतून समोर आलं। या प्रकरणी नगर परिषदेनं इमारतधारकांना नोटीस बजावली आहे। सांगलीमध्ये मोकाट कुत्र्यांनी एका वानरावर हल्ला केला। यात वानराचा मृत्यू झाला। दरम्यान आष्टा शिंदे माळ्याच्या नागरिकांना वानराचा विधिवत अंत्यसंस्कार त्यांनी केला। गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या एकूण 18 संचालक पदांकरता आज मतदान होत आहे। या निवडणुकीत गोंदिया जिल्ह्यात एकूण 11 मतदान केंद्र निश्चित करण्यात आली आहेत। एकूण 894 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत। अमरावतीच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख लॉ कॉलेजमध्ये सरन्यायाधीश भूषण गवई यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी त्यांना मिळालेल्या कमी कालावधीबद्दल त्यांनी भाष्य केलं। आपल्याला कालखंड कमी मिळाला असं मी मानत नाही। ही संधी फार मोठी आहे, ती कमी लोकांना मिळते अशी भावना त्यांनी व्यक्त केली। मुंबईच्या दहिसर पूर्व इथल्या प्रेमजीनगर इथल्या पुलावरून एक मद्यपी पुलाखाली गटारात पडला। यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली। अग्निशमन दलाकडून मद्यपीला बाहेर काढण्यात आलं।
गोंदिया जिल्ह्यातील आमगाव देवरी विधानसभेचे आमदार संजय पुराम यांनी महाराष्ट्रासमोर एक उत्तम उदाहरण देत आपल्या मुलीला आदिवासी विभागाच्या शासकीय आश्रमशाळेमध्ये प्रवेश घेतला। मुलगी समृद्धीला पुराळा या गावातच वर्ग 8वी मध्ये शासकीय आश्रमशाळेमध्ये प्रवेश दिला। बीड जिल्ह्यामध्ये गेल्या 4 वर्षात जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या 37,000 घटली आहे। जिल्ह्यात 15 शाळा बंद झालेल्या आहेत। या संपूर्ण प्रकारावर शिक्षणप्रेमींनी संताप नोंदवला आहे। सोलापूरमध्ये माजी महापौर मनोहर सपाटेंविरोधात भाजप शहर आघाडी आक्रमक झाली आहे। सपाटे यांनी 45 वर्षाच्या महिलेचा विनयभंग केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता। सपाटे यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। जळगावच्या यावलमध्ये कंटेनरच्या धडकेत महिला गंभीर जखमी झाली। डाव्या पायावरून कंटेनरचं चाक गेल्याने महिलेचा पाय निकामी झाला। नाशिक आणि त्र्यंबकेश्वर इथं भरणाऱ्या कुंभमेळ्याच्या आयोजनाकरता स्थापन करण्यात आलेल्या नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाला राज्य सरकारने सर्वाधिकार दिले आहेत। पुढील 3 वर्ष नाशिक जिल्ह्यात याच प्राधिकरणाची मक्तेदारी राहणार आहे। नाशिक महापालिका, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद आणि विभागीय आयुक्त अशा सगळ्या सरकारी निमसरकारी कार्यालयांना प्राधिकरणाचा आदेश पाळावा लागणार आहे।